कुरुंदवाड पालिकेत नगराध्यक्ष चषक कबड्डी स्पर्धेचा थरार रंगणार. क्रीडा निधी वाटपात समानतेचा कौतुकास्पद निर्णय. आरोग्य आणि महसूल वाढीसाठीही महत्त्वपूर्ण पावले. फॉगिंग मशीन खरेदीचा मालमत्ता सर्व्हेला मंजुरी. कुरुंदवाड पालिकेच्या वतीनं शहरात क्रीडा संस्कृती जोपासण्यासाठी नगराध्यक्ष चषक कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्यस्तरीय स्पर्धा भरवणाऱ्या मंडळांना प्रस्तावानुसार समान निधी वाटप करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या सभेत घेण्यात आला. पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडलेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मनीषा डांगे होत्या, तर उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड आणि मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील स्थानिक खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळावे आणि दर्जेदार स्पर्धांचं आयोजन व्हावे या हेतूनं नगराध्यक्ष चषक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यस्तरीय स्पर्धांसाठी शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाबाबत नगरसेवक विजय पाटील यांनी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निधी एकालाच न देता सर्वांना समान द्यावा, कोणाला दुजाभाव करू नये असं पालिका सभेत सुनावले. त्यावर उत्तर देताना सौ डांगे, उपनगराध्यक्ष गायकवाड व मुख्याधिकारी देसाई यांनी स्पष्ट केले की प्राप्त निधी आणि स्पर्धांचे प्रस्ताव तपासून सर्व मंडळांना समान न्याय दिला जाईल. शहरात वाढत्या डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. यावर उपाय म्हणून नवीन फॉगिंग मशीन खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच पालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी शहरातील सर्व व्यावसायिक मालमत्तांचा सर्व्हे करून कर आकारणी न झालेल्या मालमत्तांवर तातडीनं कर लावण्याचा निर्णय घेण्यात आला. बाजारपेठेतील पास दर निश्चित करून वसुलीसाठी खासगी ठेका देण्याच्या प्रस्तावालाही यावेळी हिरवा कंदील दाखवण्यात आला. यावेळी सभेत उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, नगरसेवक रमेश भुजुगडे, जवाहर पाटील, वैभव उगळे, अक्षय अलासे, जय कडाळे, विजय पाटील, तानाजी अलासे, दीपक परीट, शुभम जोग यांच्यासह नगरसेविका अलका मदाळे, सुनंदा अलासे, विमल पोमाजे, जयश्री पाटील, जुवेरिया गोलंदाज व अलका पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला. प्रशासनाच्या वतीनं मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई, कार्यालय अधीक्षक श्रद्धा वळवडे, बांधकाम अभियंता राजेंद्र गवळी, पाणीपुरवठा अभियंता विजय पाटील, कर निरीक्षक प्रज्ञा चव्हाण आणि लेखापाल सविता खोत उपस्थित होते. आमच्या प्रतिनिधींचं पाहत रहा CK24 न्यूज.